Hello student, I am Suraj Pawar, Christian Classes, Tamri Vibhag, Usmanabad. In today's lecture, we have seen the flow chart of living organism. विद्यार्थी मित्रांनो, लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा फ्लो चार्ट म्हणजे थोडक्यात लिव्हिंग ऑर्गॅनिझम या पृथ्वीतलावर खूप हाय अमाऊंट वॉस्ट नंबरमध्ये आहेत. उदाहरणार्थ आपण जर पाहिलं तर लिव्हिंग थिंग्समध्ये वनस्पती आणि प्राणी या दोघांचा समावेश होतो. पण वनस्पतीमध्ये आणि प्राण्यामध्ये खूप वैविध्य म्हणजे मोठ्या प्रमाणात स्पेसीज आपल्याला पाहायला मिळतात. उदाहरणार्थ प्राण्यामध्ये जर पाहायचं झालं तर प्राण्यामध्ये मानव ही एक स्पेसीज आहे. त्यानंतर कुत्रा, डॉग, कॅट, एलिफंट, मंकी, टायगर, रेप्टाइल्स, फिशेस, ॲम्फिबियन्स, प्रोकॅरियोटिक, युकॅरियोटिक असे आपल्याला खूप सारे त्याचं डिव्हायडेशन हे पाहायला मिळतं. तर लिव्हिंग थिंगचा जर आपल्याला चांगल्या प्रकारे अभ्यास करायचा असेल तर त्याचं आपल्याला क्लासिफिकेशन करावं लागेल. कारण की विदाऊट क्लासिफिकेशन आपल्याला लिव्हिंग थिंगचा अभ्यास करणं अशक्य आहे. कारण की या पृथ्वीतलावर आपण तसं पाहायला गेलं तर 8 मिलियनच्या आसपास लिव्हिंग थिंग्स आपल्याला पाहायला मिळतात. तर एवढ्या मोठ्या संख्येमध्ये असणाऱ्या या लिव्हिंग थिंग्सचा अभ्यास आपल्याला एक म्हणजे सिंगल ऑर्गॅनिझमचा करणं अशक्य आहे. त्यासाठीच आपण त्याला डिवाईड केलेलं आहे क्लासमध्ये. तर आपल्याला आज तोच पॉईंट पाहायचा आहे की क्लासिफिकेशन ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला दिसत आहे की इथे लिव्हिंग ऑर्गॅनिझम या हेडिंगमध्ये प्रथम त्याचं 2 ग्रुपमध्ये डिव्हायडेशन होईल. ते 2 ग्रुप्स म्हणजे पहिला आहे प्रोकॅरियोटिक आणि दुसरा आहे युकॅरियोटिक. आता प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिक यामध्ये फरक काय आहे? प्रोकॅरियोटिक म्हणजे असे लिव्हिंग ऑर्गॅनिझम की जे या पृथ्वीतलावर प्रथम आले. आणि युकॅरियोटिक म्हणजे डेव्हलप, उत्क्रांत, चांगले कॅरेक्टरिस्टिक असणारे ऑर्गॅनिझम म्हणजेच डेव्हलप ऑर्गॅनिझम, जे की प्रोकॅरियोटिकपासूनच डेव्हलप झालेले आहेत पण ते डेव्हलप आहेत. आणि प्रोकॅरियोटिक हे अनडेव्हलप आहेत. तर पहिल्यांदा लिव्हिंग ऑर्गॅनिझम प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिक ह्या 2 ग्रुपमध्ये डिव्हाइड होतो. प्रोकॅरियोटिक म्हणजे अनडेव्हलप ऑर्गॅनिझम जे की या पृथ्वीवर प्रथम आले आणि युकॅरियोटिक म्हणजे डेव्हलप ऑर्गॅनिझम जे की उत्क्रांत आहेत. त्यानंतर प्रोकॅरियोटिकमध्ये एकच ग्रुप तुम्हाला पाहायला मिळेल, तो आहे मोनेरा. तर मोनेरा या ग्रुपमध्ये किंगडम मोनेरा या ग्रुपमध्ये प्रोकॅरियोटिक्स तुम्हाला पाहायला मिळतील. तर उदाहरणार्थ जर तुम्हाला पाहायचं झालं तर अमिबा याचं एक्झाम्पल. अमिबा हा असा प्राणी असा ऑर्गॅनिझम आहे की जो युनिसेल्युलर आहे आणि त्याच्यामध्ये न्यूक्लियस हा वेल डेव्हलप नाही आहे. कारण की तो प्रोकॅरियोटिक आहे. म्हणजेच अनडेव्हलप ऑर्गॅनिझम जे की या पृथ्वीतलावर सर्वप्रथम जन्माला आले ते प्रोकॅरियोटिक्समध्ये आहेत. त्याचा पहिला ग्रुप आहे किंगडम मोनेरा, एक्झाम्पल अमिबा. नेक्स्ट पाहायचं झालं तर युकॅरियोटिक म्हणजे डेव्हलप ऑर्गॅनिझम. त्यांच्यामध्ये न्यूक्लियस हा चांगल्या प्रकारे डेव्हलप झालेला आहे. त्याचं 2 ग्रुपमध्ये डिव्हायडेशन होतं. पहिला आहे युनिसेल्युलर अँड मल्टीसेल्युलर. आता
युनिसेल्युलर आणि मल्टीसेल्युलर म्हणजे जे ऑर्गॅनिझम एक सेलचे बनलेले आहेत, किती? एक, त्यांना युनिसेल्युलर म्हणायचं. आणि जे ऑर्गॅनिझम एकपेक्षा जास्त सेलपासून तयार झालेले आहेत त्यांना मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम म्हणतात. उदाहरणार्थ आपण हे अनेक सेलपासून तयार झालेले आहोत, परिणामी आपण मल्टीसेल्युलर आहोत. तर जे ऑर्गॅनिझम हे एक सेलपासून तयार झालेले आहेत अशा ऑर्गॅनिझमला युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम म्हटलं जातं. त्यानंतर युनिसेल्युलरमध्ये किंगडम आहे प्रोटिस्टा, प्रोटिस्ट. आता युनिसेल्युलर म्हणजे एक सेलपासून तयार झालेले ऑर्गॅनिझम आणि त्यांच्यामध्ये किंगडम येतो प्रोटिस्टा. आता प्रोटिस्टा म्हणजे की जे एक सेलचे आहेत पण युकॅरियोटिक आहेत, म्हणजेच डेव्हलप आहेत. असे एक्झाम्पल जर पाहायचं झालं तर तुम्हाला पाहता येईल युग्लिना, पॅरामेशियम यासारखे एक्झाम्पल तुम्हाला प्रोटिस्टा या ग्रुपमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. म्हणजेच जे एक सेलपासून तयार झालेले आहेत, डेव्हलप आहेत, त्यांच्यामध्ये न्यूक्लियस चांगल्या प्रकारे डेव्हलप झालेला आहे, ते प्रोटिस्ट या ग्रुपमध्ये आहेत. उदाहरणार्थ युग्लिना आणि पॅरामेशियम हे दोन ऑर्गॅनिझम तुम्हाला पाण्यामध्ये, म्हणजे जे स्टॅग्नंट वॉटर आहे, म्हणजे स्थिर पाणी, थोडक्यात त्याला गढूळ पाणी पण तुम्ही म्हणू शकता, अशा पाण्यामध्ये हे युग्लिना आणि पॅरामेशियम हे जीव तुम्हाला पाहायला मिळतील. हे एक सेलचे आहेत पण युकॅरियोटिक आहेत. त्यानंतर पुढचं क्लासिफिकेशन होतं मल्टीसेल्युलरचं. आता मल्टीसेल्युलर म्हणजे एकापेक्षा जास्त सेलपासून तयार झालेले. तर याच्यामध्ये कॅरेक्टरिस्टिक तुम्हाला पाहायला मिळतं की विथ सेल वॉल अँड विदाउट सेल वॉल. आता ह्याच्यामध्ये पहा विथ सेल वॉल आणि हे आहे विदाउट सेल वॉल. विथ सेल वॉल आणि विदाउट सेल वॉल याच्यामध्ये फरक काय आहे? मल्टीसेल्युलर हे युकॅरियोटिक आहेत, म्हणजे ते डेव्हलप आहेत, पण मल्टीसेल्युलरमध्ये दोन प्रकार पडतात, विथ सेल वॉल आणि विदाउट सेल वॉल. विथ सेल वॉल म्हणजे अशा ऑर्गॅनिझमच्या सेलभोवती एक वॉल असते आणि विदाउट सेल वॉल म्हणजे अशा ऑर्गॅनिझमच्या सभोवताली, त्यांच्या सेलच्या सभोवताली कोणत्याही प्रकारची वॉल नसते, त्याला विदाउट सेल वॉल असे ऑर्गॅनिझम म्हणायचे. आता विथ सेल वॉलमध्ये दोन प्रकार पडतात. एक आहे ॲटोट्रॉपस आणि दुसरा आहे हेटरोट्रॉपस. आता बघा ॲटोट्रॉपस आणि हेटरोट्रॉपस. ओके, ॲटोट्रॉपस आणि हेटरोट्रॉपस यामध्ये फरक काय आहे? ॲटोट्रॉपस म्हणजे असे ऑर्गॅनिझम की जे स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात आणि हेटरोट्रॉपस म्हणजे असे ऑर्गॅनिझम की जे स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकत नाहीत. तर इथे मेजर डिफरन्स हा आहे की विथ सेल वॉल म्हणजे सर्व प्लांट्स. कारण की तुम्ही जर पाहिलं तर प्लांट्सचं ब्रँच घ्या, स्टेम घ्या, हे हार्ड असतं, म्हणजे त्याचा बुंधा, त्याची फांदी कोणत्याही वनस्पतीची हार्ड असते. त्याला जर आपण हाताने दाबलं बुंध्याला किंवा त्याच्या फांदीला तर ती फांदी किंवा तिचा बुंधा म्हणजे स्टेम हे दबतं का आपल्या हाताने? नाही. प्लॅन्टचा बुंधा, ब्रँच हे हार्ड असतं, कठीण असतं, कारण की त्यांच्या सेल वॉलभोवती वॉल असते. परिणामी कोणतंही प्लांट हे हार्ड असतं.
त्याच ठिकाणी विदाऊट सेल वॉल म्हणजे यांच्या सेलच्या भोवती वॉल नसते, यामध्ये सर्व ॲनिमल्स येतात. आता ॲनिमल्स म्हणजे आपलंच उदाहरण घ्या, आपण हे सेलपासून बनलेलो आहोत. आपले सेल हे युकॅरियोटिक आहेत म्हणजे डेव्हलप आहेत, पण आपल्या सेल वॉल भोवती वॉल नाही आहे, म्हणजेच ते विदाऊट सेल वॉल आहेत. परिणामी आपले सेल हे लवचिक असतात. उदाहरणार्थ आपले जर शरीरावरचं कुठलंही मांस आपण दाबलं तर ते दबतं, खिचलं तर ते इलॉंगेट होतं आणि प्रेस केलं तर ते कॉन्ट्रॅक्ट होतं. म्हणजेच आपल्या सेलला वॉल नसल्यामुळेच ते विदाऊट सेल वॉल आहेत. आता विदाऊट सेल वॉलमध्ये फक्त एकच ग्रुप येतो, तो आहे ॲनिमेलिया. ॲनिमेलिया याच्यामध्ये सर्व ॲनिमल्स, या पृथ्वीतलावर जे काही ॲनिमल्स आहेत ते सर्व ॲनिमेलिया या ग्रुपमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. तर विदाऊट सेल वॉलमध्ये या पृथ्वीतलावर असणारे सर्व प्लॅन्ट्स या विदाऊट सेल वॉलमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. उदाहरणार्थ ॲटोट्रॉपस, हेटरोट्रॉपस. आता प्लांटमध्ये काही ॲटोट्रॉपस आहेत, काही हेटरोट्रॉपस आहेत. ॲटोट्रॉपस म्हणजे अशा वनस्पती की ज्या स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात, आणि हेटरोट्रॉपस म्हणजे अशा वनस्पती की ज्या वनस्पती आहेत पण स्वतःचं अन्न स्वतः तयार करत नाही आहेत, म्हणजेच ते अन्नासाठी दुसऱ्यावर डिपेंड आहेत. उदाहरण पाहायचं झालं तर याचं घेता येईल आपल्याला फंजाय. तर किंगडम फंजाय हा असा किंगडम आहे की जे वनस्पती आहेत पण अन्नासाठी ते दुसऱ्यावर डिपेंड आहेत. त्यांना हेटरोट्रॉपस आपण म्हणू शकतो. आणि ॲटोट्रॉपसमध्ये आपण किंगडम प्लांटी म्हणजे या पृथ्वीतलावरचे सर्व प्लांट्स जे फोटोसिंथेसिस करतात असे सर्व ॲटोट्रॉपस या ग्रुपमध्ये येतात, कारण की प्लांट हे स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. तर विद्यार्थी मित्रांनो, हा आहे आपला आजचा पॉईंट, लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. तर लिव्हिंग ऑर्गॅनिझम्समध्ये पहा 2 ग्रुप आहेत, एक आहे प्रोकॅरियोटिक, दुसरा आहे युकॅरियोटिक. या पृथ्वीतलावरचे सर्व लिव्हिंग थिंग्स यामध्ये 2 ग्रुप पडतात, एक प्रो, दुसरा यू. प्रो म्हणजे असे ऑर्गॅनिझम की जे अनडेव्हलप आहेत आणि या पृथ्वीतलावर प्रथम आले आहेत. आणि युकॅरियोटिक म्हणजे असे लिव्हिंग थिंग्स की जे या पृथ्वीतलावर प्रोकॅरियोटिकपासून डेव्हलप झालेले आहेत, पण ते वेल डेव्हलप आहेत. त्यांच्यामध्ये न्यूक्लियस आहे आणि त्याला सेल वॉल आहे. ते चांगले कॅरेक्टरिस्टिक डेव्हलप असणारे ऑर्गॅनिझम्स आहेत, म्हणून ते युकॅरियोटिक म्हणजेच डेव्हलप ऑर्गॅनिझम्स आहेत. प्रोकॅरियोटिकमध्ये एक ग्रुप पडतो मोनेरा. प्रोकॅरियोटिक म्हणजे अनडेव्हलप आणि त्यामधला एक ग्रुप मोनेरा. उदाहरणार्थ अमिबा. अमिबा हा प्रोकॅरियोटिक आहे कारण की तो अनडेव्हलप आहे, त्याच्यामध्ये न्यूक्लियस वेल डेव्हलप नाही आहे. आणि युकॅरियोटिकमध्ये 2 ग्रुप पडतात, एक युनिसेल्युलर आणि दुसरा मल्टीसेल्युलर. युनिसेल्युलर म्हणजे असे युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम की जे एक सेलपासून तयार झालेले आहेत, आणि मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम म्हणजे असे ऑर्गॅनिझम की जे एकापेक्षा जास्त सेलपासून तयार झालेले आहेत. तर युनिसेल्युलरमध्ये एकच ग्रुप येतो प्रोटिस्टा. उदाहरणार्थ युग्लिना, पॅरामेशियम. युग्लिना आणि पॅरामेशियम हे एक सेलपासून तयार झालेले आहेत, पण ते युकॅरियोटिक आहेत, वेल डेव्हलप आहेत. युग्लिना पॅरामेशियममध्ये न्यूक्लियस हा वेल डेव्हलप आहे, न्यूक्लियसला सेल वॉल असते. म्हणजेच हे युनिसेल्युलर जरी असले, एका सेलपासून बनले जरी असले तरी ते युकॅरियोटिक आहेत, डेव्हलप आहेत. आता युकॅरियोटिकमध्ये मल्टीसेल्युलर म्हणजे एकापेक्षा जास्त सेलपासून तयार झालेले, यांच्यामध्ये डिव्हायडेशन होतं विथ सेल वॉल आणि विदाऊट सेल वॉल. विथ सेल वॉल म्हणजे जे ऑर्गॅनिझमच्या सेलभोवती एक वॉल असते, प्रोटेक्टिव्ह वॉल असते, त्याला विथ सेल वॉल. आणि ज्या ऑर्गॅनिझमच्या सेलभोवती
सेल वॉल नसते, म्हणजे प्रोटेक्टिव्ह वॉल नसते, अशा ऑर्गॅनिझमला विदाऊट सेल वॉल असं म्हणायचं. तर विथ सेल वॉल म्हणजे सेलभोवती वॉल असणारे ऑर्गॅनिझम म्हणजे थोडक्यात प्लांट्स. प्लांट्सच्या सेलभोवती वॉल असते, परिणामी प्लांट्सचे सेल हे कठीण असतात. परिणामी प्लांटचं स्टेम किंवा ब्रांच हे हार्ड असतं, हाताने दाबलं तर दबत नाही. त्याच ठिकाणी विदाऊट सेल वॉल म्हणजे ह्यांच्या सेलभोवती वॉल नसते, परिणामी हे सॉफ्ट असतात. उदाहरणार्थ प्राणी, कोणत्याही प्राण्याचं मांस किंवा त्याचं शरीर हे सेलपासूनच तयार झालेलं आहे, पण हे सेल विदाऊट सेल वॉल असल्या कारणाने सॉफ्ट असतात. त्यांना दाबलं तर ते दबतं, स्ट्रेच केलं तर ते इलॉंगेट होतं. म्हणजेच सर्व प्राणी हे विदाऊट सेल वॉलमध्ये येतात आणि सर्व वनस्पती हे विथ सेल वॉलमध्ये येतात. विथ सेल वॉलमध्ये 2 प्रकार पडतात, ॲटोट्रॉपस, हेटरोट्रॉपस. ॲटोट्रॉपस याचा अर्थ हा की जे वनस्पती स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात त्यांना ॲटोट्रॉपस असं म्हणतात, म्हणजेच ते फोटोसिंथेसिस करतात. आणि हेटरोट्रॉपस म्हणजे जे वनस्पती आहेत पण स्वतःचं अन्न स्वतः तयार करत नाही आहेत त्यांना हेटरोट्रॉपस अशा वनस्पती म्हटलं जातं. तर हेटरोट्रॉपसमध्ये फंजाय म्हणजे फंगी ह्या ग्रुपमधल्या प्लांट्स येतात की ज्या अन्नासाठी दुसऱ्या वनस्पतीवर किंवा दुसऱ्या ऑर्गॅनिझमवर, लिव्हिंग थिंग्जवर डिपेंड असतात. ते हेटरोट्रॉपस म्हणजेच फंजाय. तर ॲटोट्रॉपस म्हणजे स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात, उदाहरणार्थ ग्रुप प्लांट. विदाऊट सेल वॉलमध्ये ग्रुप आहे ॲनिमेलिया. ॲनिमेलियाचा अर्थ सर्व ॲनिमल्स जे विदाऊट सेल वॉल आहेत आणि ते या पृथ्वीतलावरील सर्व ॲनिमल्स आहेत. आपणही या ॲनिमेलिया या ग्रुपमध्येच समाविष्ट आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, हा आहे आपला आजचा पॉईंट, लिव्हिंग ऑर्गॅनिझम. आणि सर्वात महत्त्वाचं विद्यार्थी मित्रांनो, SSC स्टेट बोर्ड महाराष्ट्र मार्च 2021ची नवीन बॅच येत्या 1 फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. लवकरात लवकर तुम्ही या बॅचमध्ये समाविष्ट होऊ शकता. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू.